नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी श्रीमती सुवर्णा रामनाथ तांदळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किवळे, तालुका खेड, जिल्हा पुणे. इयत्ता 5वी मराठीचा पाठ 2 बंडूची इजार. बंडूने धोंडू मामांकडे कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. आता पुढे काय होते ते आता आपण पाहूया. इजार जरा लांब झाली. चांगली 4 बोट लांब झाली. आता पुन्हा धोंडू मामांकडे जायचं म्हणजे अगं इजार जरा 4 बोट कमी करून टाक घालतीस का? अहो सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. सुबे इजार जरा 4 बोट कापून टाक घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय. आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की. आई आई इजार जरा 4 बोट कापून टाक घालतीस का? ठेव तिकडे तुझी इजार. इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं इतकंही काम करू नये. बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. उगा खेक असले पोरावर, एवढा राब राब राबतोय पोरगा. बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू इजारीचे पाय 4 बोट कापतो व टाके घालतो. आ सगळेजण आश्चर्याने पाहतात. मी इजार 4 बोट कापली. मी पण. अगं बया, मी पण इजार 4 बोट कापली. आणि मी पण. चौघेही खळखळून हसतात. थँक्स फॉर वॉचिंग.